पुण्यासह राज्यभरामध्ये पावसाचं वातावरण आहे. राज्यातल्या अनेक भागांमध्ये पावसानं जोर धरलाय. मुंबईमध्ये सुद्धा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. आजचा ही स्थिती आहे. मात्र पुढच्या 4 दिवसांची पावसाची स्थिती कशी असेल हेच आपण आज जाणून घेणार आहोत आणि याच विषयी माहिती देण्यासाठी माझ्यासोबत आहेत हवामान तज्ज्ञ सानप सर. सर नमस्कार. नमस्कार. सर आज पुण्याच्या बाबतीत काय सांगाल, कशी स्थिती असेल आजची आणि पुढच्या 4 दिवसांची? ओके, पुणे शहर आणि पुणे जिल्हा जर बघाल तर म्हणजे प्लेन एरियाज जे आहेत पुणे डिस्ट्रिक्टचे तिथे हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. आणि पुण्याचे जे घाट एरियाज आहेत ज्यामध्ये तामिनी आहे आणि इतर जे काही घाट एरियाज आहेत तिथे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे आणि त्यामुळे तिथे रेड अलर्ट दिला गेलेला आहे. ओके. आणि संपूर्ण महाराष्ट्राबद्दल सांगायचं झालं तर कशी असेल पुढची स्थिती सर? ओके, येणारे 2 दिवस कोकण किनारपट्टी त्याचबरोबर घाटमाथे, विदर्भातील काही जिल्हे यामध्ये रेड अलर्ट दिला गेलेला आहे. म्हणजेच मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता या ठिकाणी असेल. त्याचबरोबर मराठवाड्यातील काही ठिकाणी पण मुसळधार पावसाची शक्यता आहे येणारे 2 दिवस. आणि महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये, उत्तर महाराष्ट्रातील किंवा मध्य महाराष्ट्रातले जे वरचे जिल्हे आहेत त्यामध्ये येलो अलर्ट दिला गेलेला आहे. म्हणजेच मुसळधार पावसाची शक्यता तुरळक ठिकाणी आपण एक्सपेक्ट करू शकतो येणारे 2 दिवस. आणि त्यानंतर पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता आहे आणि फक्त किनारपट्टीचा काही भाग आणि घाटमाथ्यांवरचा भाग इथे आपल्याला मुसळधार पावसाची शक्यता आहे. प्लेन एरियाज आणि मराठवाडा असेल किंवा मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ असेल तिथे हलक्या ते मध्यम स्वरूपाची शक्यता 3 दिवसानंतर आहे. सर साधारण कसं असेल, किती दिवस हा पाऊस असाच पद्धतीनं कंटिन्यू राहील किंवा येलो अलर्ट तुम्ही म्हणालात, तर ती स्थिती सर किती दिवसांसाठी कायम राहील, काय सांगाल? येणारे 2 दिवस तर ह्याच इंटेन्सिटीमध्ये आपण एक्सपेक्ट करतोय की पाऊस असण्याची शक्यता दिसून येते. आणि परवापासून जसं मी सांगितलं की डे 3 पासून पावसाचा जोर काहीसा कमी होताना दिसून येईल. सर विफा चक्रीवादळाचे काही संकेत मिळाले होते सर, त्याबद्दलची काय स्थिती आहे आणि त्याच्या संदर्भात पुढचे काही दिवस कसे असतील? ओके, ॲक्च्युली मान्सून सीझनमध्ये पॅसिफिक ओशन जो आहे त्याकडनं येणारे काही वादळं आहेत ते जो आपला जसं की इंडोनेशिया असेल किंवा मग म्यानमार असेल किंवा त्या भागातले लाओस असेल, त्या रिजनला तो क्रॉस करून हे जे काही चक्रवादळ आहेत पॅसिफिक ओशनमध्ये तयार होणारे ते बंगालच्या उपसागरामध्ये एंट्री करतात. आणि एंट्री किंवा मग आपला दक्षिण बंगालचा उपसागर असेल जसं की अंदमान निकोबार बेटे तिकडे सुद्धा ते एंट्री करतात. आणि ते एंट्री केल्यानंतर मग ते परत ज्यावेळी ओशन किंवा सी मध्ये येतात तर ते त्यांना परत फ्रेश मॉइश्चर मिळतो आणि त्यामुळे ते परत हे होतात, व्हॉट वी से, इंटेन्सिफाय होतात, ऍक्टिवेट होतात किंवा इंटेन्सिफाय होतात. आणि ते इंटेन्सिफाय झाल्यानंतर मग ते परत पश्चिमेकडे जातात आणि अशा वेळी आपल्याला चांगला पाऊस पडतो. आता विफा जे टायफून होतं, टायफून म्हणजे पॅसिफिकमध्ये जर चक्रीवादळ तयार झालं तर आपण त्याला टायफून म्हणतो. आणि ते टायफून पश्चिमेकडे होत होतं आणि ते म्यानमार कोस्टला क्रॉस करून ते उत्तर बंगालच्या उपसागरामध्ये ते एंटर, त्याचे जे रेमनंट्स होते किंवा त्याचा जो उरलेला जो सर्क्युलेशन्स होतं ते बंगालच्या उपसागरामध्ये एंटर झालं. आणि एंटर झाल्यानंतर त्याला फ्रेश, जसं मी सांगितलं की फ्रेश मॉइश्चर मिळाल्यामुळे परत ते इंटेन्सिफाय झालं आणि त्याचं रूपांतर आता डिप्रेशनमध्ये झालेलं आहे. ओके. मग सर त्याचा धोका काही भारताला असू शकतो का, किंवा जी किनारपट्टीची जी लाईन आहे त्या लाईनला काही कोस्टल एरियाजना त्याचा काही धोका संभावतो का? हा, म्हणजे ऍक्च्युली मान्सूनमध्ये सायक्लॉन्स वगैरे तयार होत नाहीत आपल्या तिथे. त्याचे जे रेमनंट्स होते ते सायक्लॉन विफा हे वीक होऊन गेलं होतं किंवा त्याचं वीक झालेलं होतं. ते सायक्लॉनचं जे इंटेन्सिटी आहे त्यापेक्षाही कमी झालं होतं. परंतु त्याचे रेमनंट्स आहे किंवा त्यातला उरलेला काही सर्क्युलेशनचा पार्ट आहे तो बंगालच्या उपसागरामध्ये एंटर केल्यानंतर तिथे ते कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे. तर नक्कीच ज्यावेळी कमी दाबाचं क्षेत्र असेल किंवा डिप्रेशन असेल अशा परिस्थितीमध्ये किनारपट्टीचे जे प्रदेश असतात तिथे जोरदार वाऱ्यांबरोबरच पाऊस पण खूप जास्त पडतो. तर वेस्ट बेंगॉलचं जे काही किनारपट्टीचा भाग आहे किंवा आजूबाजूचा जो प्रदेश आहे वेस्ट बेंगॉलचा, त्याचबरोबर ओडिसाचा काही प्रदेश आहे, तटीय प्रदेश आहे, तर या ठिकाणी नक्कीच वॉर्निंग दिल्या गेलेल्या आहेत. भारतीय हवामान विभागाकडून वॉर्निंग दिल्या गेलेल्या आहेत.
सर, आज आणि उद्या राज्यातल्या कुठल्या जिल्ह्यांना रेड अलर्ट आहे? हां, तर पुण्यातले जसं मी सांगितलं, की पुण्यातले जे घाटाचा प्रदेश आहे तिथे रेड अलर्ट आहे. त्यानंतर मुंबईमधले सब अर्बन एरियाज आहेत तिथे सुद्धा रेड अलर्ट आहे. त्यानंतर पूर्व विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट आहे आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट आज आणि उद्यासाठी आहे आणि परवापासून आपण ह्या पावसाची जी इंटेन्सिटी आहे कमी होताना दिसते म्हणजे मॉडेल फोरकास्टमध्ये सुद्धा आणि IMD कडनं दिलेल्या फोरकास्टमध्ये सुद्धा. म्हणजे एकूणच आजची जी पावसाची स्थिती आहे ती विफाच्या ह्याच्यामुळे तयार झाली, पण त्याचं चक्रीवादळात रूपांतर होणार नाही, तर पाऊस पडू शकतो अशी स्थिती आहे. येस, नक्कीच आपण असं म्हणू शकतो. विफा सायक्लोनचं फक्त रेमनंट्स आपल्या तिथे आले होते आणि त्यामुळे एक कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे. त्यामुळे सायक्लोन तयार होण्याची शक्यता असं काही नाही आहे. हे आणि मान्सूनमध्ये कमी दाबाचं क्षेत्र तयार होणं किंवा डिप्रेशन तयार होणं हे नॉर्मल गोष्ट आहे आणि आपल्या तिथे का पाऊस पडतोय तर बंगालच्या तुम्ही म्हणाल की मग बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालंय, मग आपल्या तिथे पाऊस कसा जास्त पडतोय? तर कसं असतं की मान्सूनमध्ये ज्यावेळी बंगालच्या उपसागरामध्ये एखादी सिस्टम तयार होते, सिस्टम म्हणजे कमी दाबाचं क्षेत्र, तर अशा वेळी मान्सूनचे वारे सुद्धा सक्रिय होतात आणि मान्सूनचे वारे ज्यावेळी सक्रिय होतात तर त्यावेळी किनारपट्टीच्या भागाला पाऊस तर पडतोच, त्याचबरोबर घाटमाथ्यांवर सुद्धा जास्त पाऊस पडतो. कारण किनारपट्टीनंतर डायरेक्टली तुमच्या तिथे हे आहे सह्याद्रीच्या रांगा आहेत आणि त्या सह्याद्रीच्या रांगांना हे बाष्पयुक्त वारे जोराने धडकल्यानंतर तिथे मोठमोठ्या ढगांची निर्मिती होते आणि त्यामुळे बऱ्याचदा जे घाटमाथे आहे तिथं मुसळधार पावसाची किंवा अतिमुसळधार पावसाची नोंद होते. पण मग जो प्लेन एरिया किंवा पर्जन्य छायाचा प्रदेश त्यानंतर येतो, जसं त्यामध्ये पूर्वेकडचा महाराष्ट्रातील भाग आहे तिथे कमी पाऊस पडतो, ज्यामध्ये मराठवाडा आहे, मध्य महाराष्ट्रातील काही जिल्हे असेल तर तिकडे कमी पाऊस पडतो. पण आता जी परिस्थिती आहे यामध्ये तेच कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यानंतर मान्सूनच्या वाऱ्यांची गती पण वाढलेली आहे आणि त्यामुळे पुण्यासह इतर जे प्लेन एरियाजचे डिस्ट्रिक्ट्स आहे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये तिथे सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाची पाऊस पडतोय आणि हे शेतीबरोबरच ओव्हरऑल ऍक्टिव्हिटीसाठी चांगली गोष्ट आहे. ओके. सर, इथे मला तुमच्यासमोर एक चार्ट दिसतोय, त्यामध्ये तुम्ही स्पेसिफिकली 2 दिवसांसाठी जे हवामानाचे रेड अलर्ट जो दाखवलेला आहे त्या जिल्ह्यांच्या बाबतीत सर सांगाल? ओके, जर तुम्ही इथे बघाल तर चंद्रपूर असेल, भंडारा असेल, गोंदिया, गडचिरोली, त्यानंतर नाशिकमधला जो घाटचा प्रदेश आहे तिथे, त्याच्यानंतर पुण्याचे घाट एरियाज आहेत, रायगड आहेत, हे सगळे जिल्हे आहेत तिथं रेड अलर्ट डे 1 साठी म्हणजे आजसाठी दिलेला आहे. उद्यासाठी पालघर आणि पुण्याचा घाट एरियासाठी रेड अलर्ट आहे आणि चंद्रपूर आणि गोंदिया इथे रेड अलर्ट उद्यासाठी आहे आणि बाकीचे जे काही जिल्हे आहेत तिथे ऑरेंज आणि येलो अलर्ट आपल्याला दिसतोय. मतलब बघू शकतो आपण की त्या बाकीच्या जिल्ह्यांसाठी येलो किंवा ऑरेंज अलर्ट दिला गेलेला आहे. तर आज आपण सरांनी सांगितल्याप्रमाणे पाहिलं की आज जवळपास 5 जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट आहे. उद्या देखील पुण्यासह काही जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट दिलेला आहे आणि त्यानुसार तुम्ही तुमच्या दिवसाचं आणि तुमच्या कामकाजाचं नियोजन करा. हवामान अंदाज लक्षात घेऊन तुमची कामं करा. सध्या इथंच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.